साहेब धावून साहेब धावून या, शेतकरी संकटामध्ये आहे. उद्धव साहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे धावून या, शेतकरी प्रचंड संकटामध्ये सापडलेला आहे. देवाभाऊने या टरबूज सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हातामध्ये भलं मोठं नासकट टरबूज देण्याचं काम देवाभाऊने आणि एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे. आणि परत वर मोठमोठ्या जाहिराती लावत आहेत, ब्रँडिंग करत आहेत की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. एका गावातून एक सुद्धा शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये बसणार नाही. सगळ्यात मोठी जुलमी, मोगली, औरंगजेबी अट काय टाकलेली आहे माहित आहे का? की उद्धव साहेब ठाकरे यांच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटला त्यांना परत लाभ भेटणार नाही. म्हणजे आता बघा, उद्धव साहेब ठाकरे यांच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली म्हणजे उद्धव साहेब ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफी केली होती. आणि सरसकट कर्जमाफी करताना उद्धव साहेब ठाकरे यांनी कसलेही अटी, नियम, शर्ती काहीच ठेवल्या नाहीत. आणि म्हणजे त्यावेळेस आता शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली. आता समजा उदाहरणार्थ एक गाव आहे, खडकी नावाचं गाव आहे आणि त्या खडकी नावाच्या गावामध्ये समजा 100 शेतकरी राहत आहेत. 2019ला ते 100 शेतकरी राहत होते आणि मग 2026ला तिथं काय नवीन दुसरे 200 शेतकरी आले का? सातबाऱ्यावर 2019ला ज्या शेतकऱ्यांची नावं होती आजही त्या सातबाऱ्यावर त्याच शेतकऱ्यांची नावं आहेत. मग कर्जमाफी कुणाला भेटणार? अफगाणिस्तानच्या शेतकऱ्यांना भेटणार, पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना भेटणार. काय होणार? फक्त यामध्ये जमीन वडिलांच्या नावावर होती. 2019ला वडिलांना कर्जमाफी झाली आणि पुढे काही कारणास्तव ती जमीन मुलांच्या नावावर झाली आणि मुलांना पीक कर्ज भेटलं. आणि मग अशा एखाद्या कुटुंबामध्ये 100 पैकी 1-2 कुटुंबामध्ये असं घडलं असेल म्हणजे नावामध्ये बदल झाला आणि मग कर्जमाफी फक्त 100तून 1 नाही तर 2 शेतकऱ्यांना भेटेल. आणि मग बाकी शेतकऱ्यांना काय? हा इतका मोठा अन्याय हे टरबूज सरकार करत असताना उद्धव साहेब आता तुम्हाला मैदानामध्ये उतरण्याची गरज आहे. उद्धव साहेब ठाकरे, अहो एवढ्या आशेने सगळा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहत आहे आणि तुम्ही असे घरामध्ये बसून चालणार नाही. तुम्हाला भरभरून दिलं. लोकसभेला बघा, या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून मतदान दिलेलं आहे आणि विधानसभेला सुद्धा भरभरून मतदान दिलेलं आहे. आता या सरकारने कशामध्ये मशीनमध्ये घोटाळा केला, कशामध्ये घोटाळा केला हे पाहणं आता काही जनतेचं काम नाही. परंतु जनतेने आतापर्यंत भरभरून प्रेम देण्याचं काम शिवसेनेला केलेलं आहे आणि या टरबूज सरकारने मात्र फसवण्याचं काम शेतकऱ्यांना केलेलं आहे, जनतेला केलेलं आहे. या लोकांच्या मनातून उतरलेला हा मुख्यमंत्री आहे. या लोकांच्या मनामध्ये कधीही नव्हता. आजही सर्वे घ्या, त्यावेळेस सुद्धा सर्वे झाले की लोकांची पसंती कोणाला आहे तर हमेशा वरती 1 नंबरला नाव असायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे. फक्त 2च वर्ष साहेब मुख्यमंत्री होते, परंतु महाराष्ट्रातील जनतेला तळहातातील फोडाप्रमाणे जपण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. कोविड काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव महाराष्ट्रात नव्हे सगळ्या देशामध्ये गाजलं होतं. UN सुद्धा दखल घेतली. सगळ्या जगभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव झालं होतं. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना कुठं काही असल्या अटी, शर्ती, नियम ठेवल्या नाहीत. चला यस डन दिलं. आणि मोठी जाहिरातबाजी नाही, मोठी फुशारकी नाही, मी केलं म्हणून गर्व नाही, अभिमान नाही, अहंकार नाही. बघा, आणि यांनी न देऊन सुद्धा एवढा मोठा अहंकार, एवढी मोठी जाहिरातबाजी. आणि बच्चू भाऊ कडू कुठे गेले तुम्ही? बच्चू कडू, तुम्ही एवढी मोठी आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, तुम्हाला खासदार आमदारकी भेटली, विधान परिषद भेटली आणि तुम्ही खुशाल सरकारचे आभार म्हणता कर्जमाफी दिली. अरे कुठे आहे कर्जमाफी? शेतकऱ्यांना तर काहीच फायदा नाही. 0% शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. म्हणजे 1% शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार नाही. ही असली कसली जगातील एक आश्चर्यकारक कर्जमाफी देवाभाऊने दिलेली आहे आणि शेतकरी प्रचंड संकटामध्ये आहे. अरे कर्जमाफीचे निकष काय असतात? 2019ला तुम्ही बुंदी खाल्ली म्हणून फार आता खायची नाही, हा कोणता नियम आहे? बघा, म्हणजे आता या मागच्या 6 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये शेतकरी फार होरपळून निघालेला आहे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये कशा पद्धतीने शेतीला फटका बसलेला आहे. गेल्या वर्षी तर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये माती सुद्धा राहिली नाही. पिकं तर वाहून गेले, माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. आणि मग त्यामुळे कर्जमाफीची मागणी करण्यात आली आणि कर्जमाफी मंजूर करण्यात आली. त्यासाठी आणि स्वतः देवाभाऊने इलेक्शनमध्ये सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर होणार 7-12 कोरा कोरा कोरा. आणि काय ही इतका घोर अपमान शेतकऱ्यांचा. कर्जमाफी तर सोडा, शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम देवाभाऊने केलेलं आहे.
या टरबूज सरकारने केलेलं आहे. एकनाथ शिंदे मिंदे सरकार काही बोलायला तयार नाहीत. एकनाथ शिंदेचा आवाज अशोक खरात फाईल अशी तोंडामध्ये धरून बंद केलेला आहे. एकनाथ शिंदे आता जास्त वळवळ करू शकत नाहीत आणि आपले आज अजितदादा लाडके अजितदादा नाहीत आणि सुनेत्राताई पवार यांना आता त्यांचं जास्त आता चलू देत नाहीत. देवाभाऊ म्हणजे आता वन मॅन शो देवाभाऊचा आहे आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांना फसवलं असेल आणि ज्यांनी आंदोलन केलं ते आपले काय नाव त्यांचं बच्चू भाऊ कडू तुम्ही एवढे कडू निघताल असं कदापिही वाटलं नव्हतं. एका आमदारकीसाठी म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढ्या अपंगांची बाजू घेतली एवढी आंदोलनं केली ते केवळ आमदारकी मिळवण्यासाठीच केली होती का असा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. सगळे नेते एकीकडे लोकांना फसवत आहेत. खोटं बोलून काय करून काय नाटकं करून लोकांना फसवण्याचं काम सगळे नेते करत आहेत आणि त्या यादीमध्ये आता बच्चू भाऊ कडू तुमचं सुद्धा नाव झालेलं आहे. नेमकं आता या महाराष्ट्रातील जनतेने नेमकं आता काय करायचं, कोणाकडे बघायचं असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि अशा वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्याशिवाय पर्याय नाही. राजसाहेब ठाकरे मैदानामध्ये उतरतील का नाही माहीत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आतापर्यंत एकदाही राजसाहेब ठाकरे यांनी लढा उभा केलेला नाही. राजसाहेब ठाकरे यांना मानणारा एवढा मोठा मनापासून प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे. एका राजसाहेब ठाकरे एका आवाजावर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणारा हा महाराष्ट्र आहे. परंतु मतदान कार्ड भेटत नाही. राजसाहेब ठाकरे तुम्ही विचार करा, कारण तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी कधी आंदोलन केलीत का? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधी आंदोलन केलेत का? आणि या महाराष्ट्रातील 70-80% जनता ही शेतकरी आहे. राजसाहेब ठाकरे उठा, जागे व्हा या मैदानामध्ये आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे तुम्ही जर एकत्र आलात तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखवून दिलं की अगदी सहज घशात जाणारी महानगरपालिका कशा पद्धतीने रोखून दाखवण्याचं काम तुम्ही दोघांनी केलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने हे जाचक अटी निकष ज्या पद्धतीने लावलेले आहेत ते काढून टाकण्याचं काम तुम्ही करू शकता. ती ताकद तुमच्यामध्ये आहे. आपले रोहितदादा पवार मात्र इमानदारीने लढत आहेत. रोहितदादा पवार यांना 100% गुण दिले पाहिजेत. परंतु पाठीमागे लोकमत नाही. लक्षात, त्यांच्या एका आवाजावर हा लाखो तरुण रस्त्यावर येऊ शकत नाहीत. बघा, म्हणजे जो इमानदारीने लढत आहे त्यांच्या मागे पब्लिक नाही. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे इमानदार आहेत परंतु लढायचं नाही. नुसतं इमानदार असून काय उपयोग आहे? लढलं पाहिजे, बोललं पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली पाहिजे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आता तुमच्याशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही. तुम्ही इमानदारी आहात आणि ते करून दाखवण्याची धमक या महाराष्ट्रामध्ये आज कोणामध्ये आहे तर ती फक्त आणि फक्त ठाकरे यांच्यामध्ये आहे. परंतु आता निर्णय घ्यायची वेळ त्यांच्याकडे आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. केवळ संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन होणार नाही किंवा आपले जे दानवे साहेब आहेत त्यांनी छोटं मोठं आंदोलन करून हा प्रश्न निघणार नाही. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी मैदानामध्ये उतरून सरकारला जर जाब विचारला तर एका दिवसामध्ये कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकरी टाहो फोडून त्या टरबूज सरकारकडून अपेक्षा संपलेल्या आहेत. हा टरबूज शेतकऱ्यांना चिरडण्यासाठी आलेला आहे. अपेक्षा फक्त आता केवळ आणि केवळ ठाकरे घराण्याकडून आहेत. या ठाकरे साहेब या आणि आम्हाला कर्जमाफी मिळवून द्या.